प्रसाद, माइक ऑन करा प्रसाद. आज उतारा आपल्याकडे नाही, त्यामुळे एक कन्सेप्ट पाहिली जाईल छोटीशी. प्रसाद रिक्वेस्ट द्या. प्रसाद खूप दिवसांनी भेट झाली. हॅलो हॅलो बोलतोय बाळा? हॅलो. हा, आवाज येतोय ना? हो येतोय ना आवाज? बरोबर. आज उतारा आपल्याकडे नाही. काल प्रॉब्लेम होता, थोडासा उतारा ट्रान्सफर करता आला नाही. लक्ष द्या, एक कन्सेप्ट पाहू छोटीशी, तेवढ्याच वेळेत संपणारी, 15 मिनिटाची. ठीक हो आहे? मला काही प्रश्नाची उत्तरं द्यायची. तू हो आपण गुणाकार करतो. गुणाकार काय करतो? गुणाकार. गुणाकार करतो. संख्यांचा गुणाकार करतो की नाही? हो चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी या ठिकाणी 2 गुणिले 3 लिहिलं. किती येतो गुणाकार? 6. 6 आला. करेक्ट. दुसरा प्रश्न आहे का? मी या ठिकाणी -5 गुणिले -3 लिहिलं आणि या दोन संख्यांचा गुणाकार करायला सांगितला. किती येईल? येईल का करता असा गुणाकार तुम्हाला? हो. किती उत्तर येईल याचं? -15. -15. कशामुळे सांगा? 5 त्रिक 15 आणि मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह. बर, गुणाकाराचे नियम वेगळे आहेत. गुणाकाराचे नियम वेगळे असतात आणि आपण जे पाहिलेले नियम आहेत ते बेरजेचे आहेत. लक्ष द्या बारकाईनं. बेरजेचे नियम असे आपण पाहिले होते, जर 2 संख्या वजा असतील तर त्या संख्यांची होणारी क्रिया काय होणार आहे? बेरीज होणार आहे. त्यांची काय करायची? बेरीज. बेरीज. आणि येणाऱ्या उत्तराला कोणत्या संख्येचं चिन्ह द्यायचंय? बेरीज. मोठ्या संख्येचं. आणि मोठी संख्या कोणती असणार आहे याच्यात? दोन्हीही संख्या वजा असल्यामुळं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजाचं चिन्ह येणार आहे. म्हणजे या बेरजेमध्ये 2 चिन्ह, होणारी क्रिया कोणती ते लिहावं लागतं आणि शेवटी उत्तराचे चिन्ह म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह. हे जे नियम होते ते वेगळे नियम आहेत. ते नियम कशाचे होते? बेरजेचे. एक संख्या अधिक आहे, दुसरी अधिक आहे, होणारी क्रिया बेरीजच आहे आणि येणारं उत्तर अधिक आहे. कारण दोन्ही अधिक असल्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकच असणार आहे. बरोबर. तिसरी कन्सेप्ट त्याच्यातली होती, एक अधिक आहे, एक वजा आहे. आता ही पहिली जर मोठी पकडली तर मोठी अधिक आहे, छोटी वजा आहे. त्यावेळेस 2 चिन्ह वेगळे असले तर त्यांची होते वजाबाकी. आणि इकडे जरी मोठी संख्या जरी वजा असली आणि दुसरी छोटी अधिक असली तरी सुद्धा त्यांची होते वजाबाकी. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या पहिली पकडली आपण तर इथं अधिकचं चिन्ह आणि इथं वजाचं चिन्ह. पण होणारी क्रिया काय? वजाबाकी. हे नियम कशाचे आहेत? हे नियम आहेत बेरजेचे. बेरीज म्हणतात याला. 2 चिन्हांची
प्रत्येक संख्येला चिन्ह असतं पाठीमाग आणि त्यांची बेरीज करण्याचा हा नियम तुम्हाला मॅडमने शिकवला होता, बरोबर. हो. आज आपण पाहतोय गुणाकाराचे नियम. गुणाकारामध्ये काय होतं, दोन संख्या जर वेगळ्या चिन्हाच्या असतील तर त्याचं उत्तर असं, दोन्ही जर चिन्ह समान असेल, समान चिन्ह असलं तर त्याचं काय होतं, इथपर्यंतचाच विचार करायचा. समान चिन्ह असलं की त्यांचं काय होतंय, बेरीज. बेरीज होतंय फक्त. म्हणजे दोन जर समान चिन्ह असतील आणि त्यांचा गुणाकार केला आपण तर मग त्याचं उत्तर काय येणार, 15 येणार. गुणाकारामध्ये काय होतंय, वजा वजा अधिक होतंय. हो. 15ला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे, 6ला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं चिन्ह आहे. इथं आपल्याला सहज समजलं का, इथल्या दोन्ही संख्या प्लस होत्या आणि प्लस लिहिण्याची गरज नसते, म्हणून आपण बरोबर याचं उत्तर काढलं होतं. याचं उत्तर काढताना काय झालं, इथं दोन वजा चिन्हांचा गुणाकार काय येतो तर तो प्लस येत असतो. समान चिन्हांचा गुणाकार अधिकच येतो. हो. समान चिन्ह असणाऱ्या संख्यांचा गुणाकार कसा करतात, अगोदर संख्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि नंतर काय करायचं, चिन्हा चिन्हांचा गुणाकार करायचा आणि ते चिन्ह त्याला देऊन टाकायचं. ते गुणाकाराचे नियम आहेत. बरं ठीक आहे, पुढचा नियम काय, पुढचा नियम असा आहे, जर एक संख्या वजा आहे, दुसरी संख्या अधिक आहे, आता असा जर गुणाकार कुठं आला तर काय उत्तर देणार, वजा 21. याचं उत्तर येणार 7 त्रिक 21. अगोदर संख्येचा गुणाकार, नंतर चिन्हांचा गुणाकार. चिन्हांचा गुणाकार म्हणजे वजा अधिक, वेगळे चिन्ह असले की त्यांचा गुणाकार होतो वजा. 1 वजा 1 अधिक असलं की असं असं येणार त्याचं उत्तर. हो. आता दुसरं जरी चौथा जरी नियम पाहिला आणि लहान संख्या, इथं लहान मोठ्या संख्येचा संबंध या गुणाकारामध्ये नसतो. गुणाकार करताना लहान मोठ्याचा विचार नाही केला जात संख्येचा, तो नियम आहे तो बेरजेमध्ये आहे. मग काय होत आहे, इथं जर सुरुवातीला अधिक 7 असतील, गुणाकाराचं चिन्ह आहे, वजा 3 असतील तरी पण यांचा गुणाकार काय होतो, 7 त्रिक 21 आणि हे अधिक वजा वजा होतात. म्हणजे वेगळे चिन्ह असले, त्या दोघांमध्ये वेगळे चिन्ह, वेगळे चिन्ह असले तर गुणाकार काय येतो, वजा. तर गुणाकारात चिन्ह कोणतं येणार आहे, वजा येणार आहे. आणि समान चिन्ह असले की कोणतं चिन्ह येणार आहे, बेरीज. समान चिन्ह असल्यास गुणाकार जो होतो, गुणाकार लक्षात ठेवा, आपण हे जे नियम सांगतोय ते गुणाकाराचे, गुणाकारामध्ये अधिक होतं. बरं ठीक आहे, कन्सेप्ट समजली. प्रश्न काय तयार होत आहे तुमच्या पुस्तकामध्ये, या कन्सेप्टवरचा प्रश्न असा आहे की वजा 1 ने त्याच संख्येला 100 वेळा गुणल्यावर उत्तर काय येईल. वजा 1 ला त्यानेच 100 वेळा, त्यानेच 100 वेळा गुणल्यावर उत्तर काय येईल. पुढे प्रश्न तो अपूर्णांक पाठामध्ये. या प्रश्नाचे 4 प्रकार आहेत. 4 प्रकार वेगळे वेगळे नाही समजले तर आपल्याला वाटतं 4ही प्रकाराचं उत्तर, मग कन्फ्यूज होतो आपण, कधी वजा 1 येतं, कधी अधिक 1 येतं. काय प्रकार आहे, यांनी सांगितलं 100 वेळा, आपण एवढ्या वेळा नाही लिहायचं, आपण अगोदर एकदा बघू आणि नंतर दोनदा बघू, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढता येतं.
एखाद्या परीक्षेमध्ये जर प्रश्न असा विचारला 100 वेळेस गुणाकार करा, 100 संख्याची बेरीज करा, तर कधीच तेवढी बेरीज करायची नसते. त्याला काहीतरी शॉर्टकट मार्ग असतो आणि तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आता पुढचा प्रश्न युवराज तुझ्यासाठी असा आहे. सॉरी, नावामध्ये घोटाळाच होतोय प्रसाद. हा प्रसाद, पुढचा प्रश्न असा आहे की -1 आहे आणि या -1 या संख्येला दुसऱ्या काय करायचं आहे, तर दुसऱ्या संख्येला -1 ला त्यानेच याला त्यानेच एकदा गुणला. आपण एकदा गुणाकार करण्यासाठी 2 संख्या लागतात, हो. बरोबर आहे. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर काय येईल? 1. संख्यांचा गुणाकार केला तर 1 गुणिले 1 चा गुणाकार 1च होतो. कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर काहीच फरक पडत नाही. म्हणून संख्यांचा गुणाकार आला 1 आणि चिन्हांचा गुणाकार केला तर आपला नियम सांगतो 2 समान चिन्हांचा गुणाकार केला तर त्याचं चिन्ह तयार होतं प्लसचं. हो. प्लसचं आलं का लक्षात? वजा वजा अधिक. अधिकचं चिन्ह तयार होतं गुणाकारामध्ये. म्हणून किती आले? -1. +1. आता मला सांगा, दुसऱ्या वेळेस आता आपण विचार करू. हा एकदा गुणाकार झाला. एकदा गुणाकार केल्यावर काय उत्तर आलं? एकदा -1. गुणाकार केला, एकदा गुणाकार केला तर उत्तर काय आलं? -1. अधिक आलं किंवा +1 आलं, बरोबर आहे. हो. आणखी एक ओळ इथं लिहायची, त्याच्यासाठी जागा ठेवतो आणि पुढचा प्रश्न देतो तुम्हाला. आता हे +1 आलेलं आहे, या +1 ला नंतर मी आणखी कशाने गुणलं? आपल्याला कशाने गुणाकार करायला सांगितलंय? -1. ने. आता गुणाकार केल्यावर उत्तर काय येईल? संख्यांचा गुणाकार 1 आला आणि चिन्हांचा गुणाकार करायला गेलो तर वेगळ्या चिन्हांचा गुणाकार वजा होतो. वजा होतं. नियम आहे की नाही? त्या नियमाने इथं वजा झाला. आता किती उत्तर आलं? -1. आणि हा कितव्यांदा गुणाकार आहे? 2दा झाला. इथं एकदा गुणाकार झाला, इथं एकदा गुणाकार झाला, 2दा गुणाकार. 2दा गुणाकार झाल्यावर काय उत्तर आलं? -1. -1 उत्तर आलं, बरोबर. आता प्रश्नाचं उत्तर तयार झालं तुमच्या. जर एकदा म्हणजे 1 ही संख्या सम आहे का विषम आहे? एकदा या शब्दाला सम म्हणता येईल का विषम म्हणता येईल? एकदा म्हणजे काय? 1 वेळा. विषम. 1 वेळा. 1 वेळाला सम म्हणायचं का विषम म्हणायचं? विषम आहे. 1 ही संख्या विषम आहे. 1 वेळा हे विषम वेळा झालं. 1 वेळा जर म्हणलं तर त्याला विषम वेळा म्हणावं लागेल, बरोबर. हो. -1 ला आता या विषम वेळा म्हणलं तर याचं उत्तर काय आलंय रे? -1. +1, बरोबर. विषम वेळा गुणाकाराचं चाललंय. गुणाकार जर विषम वेळा केला तर उत्तर काय येतंय? -1. +1. लक्षात ठेवा. आपल्या प्रश्नातली वेळ विषम आहे का? नाही. कशी आहे? सम. सम आहे. विषम जर असतं तर हाच नियम लागू झाला असता आणि उत्तर आलं असतं +1, बरोबर आहे. परंतु आपला नियम दुसरा आहे की याच्यामध्ये 2दा, 2 हा शब्द 2दा याचा अर्थ 2 वेळा होतो. हो. काय होतो? 2 वेळा.
वेळा आणि 2 वेळा ही सम आहे का विषम आहे हे बघा बरं, सम आहे का विषम आहे? काय आहे ते? हे काय आहे? सम आहे. सम म्हणजे याचा अर्थ समवेळा. समवेळा लिहून नाही बरं का, समवेळा लिहून वेगळं आणि समवेळा फक्त समवेळा गुणाकार असा जर शब्द आला तर त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? काय असणार आहे? इथं जे आपण तयार केलंय ते -1. मग मला सांगा, आपल्या प्रश्नातली जी वेळ आहे ती काय आहे? समवेळा आहे का विषम वेळा आहे? समवेळा समवेळा असेल तर त्याचं उत्तर काय येईल? -1. समवेळा गुणल्यावर म्हणता येईल. म्हणजे समवेळा गुणाकार म्हटलं, समवेळा गुणाकार, गुणाकार शब्द आला पाहिजे लगेच. समवेळा गुणाकार असं जर म्हटलं तर त्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं पाहिजे? -1. -1 भेटलं पाहिजे. म्हणून पर्यायातलं -1 हे घ्यायचं. हा प्रश्न चिन्हांच्या गुणाकारावर आधारित आहे. या उदाहरणाची फक्त एकच संकल्पना आपण स्पष्ट केली. 2 प्रकार आहेत. 2 प्रकारामध्ये 4 प्रकारचे उदाहरणं होतात. असे 8 उदाहरणं सारखेच वाटतात इतक्या वेळा गुणाकार केल्यावर, असे आहेत. आता इथं आहे डायरेक्ट गुणाकार, 100 वेळा गुणाकार. आणि जर -1 ही संख्या 100 वेळा लिहून गुणाकार आलं तर ते प्रश्न वेगळा आहे, त्याचं उत्तर वेगळं येतं. आता जो आपण अभ्यास केला तो फक्त काय आहे की 100 वेळा गुणल्यावर, याच्यात लिहून गुणल्यावर नाही. त्याचा फरक सांगतो. 100 वेळा गुणण्यासाठी ही -1 ही संख्या 100 मध्ये समय तर -1 ही संख्या किती वेळेस लिहावी लागते? पहिली एक असते आणि नंतर काय होतंय, आणखी 2दा लिहावी लागते. इथं 1 आणि इथं 1. हे तर उत्तर आहे, डायरेक्ट हे उत्तर आहे. पण इथं 1, इथं 1 आणि इथं 1. म्हणजे समवेळा गुणायचं असेल तर विषम वेळा संख्या लिहावी लागते. आणि विषम वेळा जर गुणायचं असेल तर ती संख्या 1 न पुढे जाते. 101 वेळेस संख्या लिहावी लागली. इथं 101 वेळेस संख्या लिहावी लागली आपल्याला. आलं का लक्षात? म्हणजे गुणाकार 100 वेळेस झाला, कारण सुरुवातीलाच एक संख्या असते. हा प्रश्न सोडून द्या. फक्त नियम लक्षात ठेवा. विषम वेळा गुणाकार याचं उत्तर +1 येतं. एवढंच पाठ करायचं. विषम वेळा गुणाकार करताना आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष नवनीतच्या पुस्तकात कोणतीच चूक नाही, परंतु आजपर्यंत एवढ्याच प्रश्नाच्या उत्तरात चूक झालेली आढळते. कारण याचे 8 प्रकार आहेत. आपण 2 शिकलो. गेल्या वर्षीपर्यंतचे जे नवनीतचे पुस्तक आहे त्यात या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देण्यात आलेलं आहे. एकमेव प्रश्न आहे, पुन्हा चूक नाही, एवढाच प्रश्न आहे. आणि हा प्रश्न सहज सगळ्यांना समजत नाही. म्हणून 2च पॉइंट तुम्ही आज लिहून घ्यायचे. शब्दात बदल नाही झाला पाहिजे. विषम वेळा गुणाकार केला, उत्तर +1 येतं. इथं लिहून देतो म्हणजे गोंधळ होणार नाही. विषम वेळा गुणाकार केला, कोणती संख्या? -1 संख्येचा, -1 या संख्येचा विषम वेळा गुणाकार केला तर उत्तर येत आहे, किती येत आहे? इथं दिलंय ना वर +1. आणि समवेळा जर -1 चा गुणाकार केला ही कन्सेप्ट आपण अगोदर सांगत नाही. अगोदर फक्त बरोबर उत्तर सांगितलेलं असतं
आणि अभ्यासक्रमाच्या शेवटी मुलांना कळतं की या प्रश्नात काहीतरी गोंधळ आहे आणि मग त्यावेळेला हे कन्सेप्ट शिकवली जाते, तोपर्यंत नसते. परंतु आज हा नियम तुम्हाला अगोदर शिकवलाय. चिन्हांचा नियम इथं हे बेरजेचा वेगळा आहे. हा गुणाकाराच्या चिन्हांचा नियम लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये वजा वजा किंवा अधिक अधिक या दोघांचा जर गुणाकार केला, अगोदर नियम लक्षात ठेवावे लागतात. वजा वजा अधिक अधिक यांचा गुणाकार काय येतो? वजा वजाचा गुणाकार सुद्धा काय होतो? चिन्हामध्ये अधिक येतो अधिक आणि अधिक अधिकचा अधिक येतो. आणि राहिले दोन प्रकार कोणते? एक अधिक एक वजा किंवा एक वजा एक अधिक, हे दोन्ही सारखंच आहे. गुणाकारामध्ये लहान मोठ्या संख्यांचा विचार नाही केला जात. ठीक आहे, यांचं दोघांचंही उत्तर वजा वजा येतं. एवढे गुणाकाराचे नियम आहेत. संख्येच्या गुणाकाराचे नियम 4 आणि त्याच्यावर आधारित हा प्रश्न तुम्ही एक वेळा आणि 2 वेळा घेऊन सोडवू शकता. एक वेळा म्हटलं तर विषम वेळा होते आणि 2 वेळा म्हटलं तर समवेळा होते. त्याच्यावरून 100 वेळा लिहिण्याची गरज नाही. 100 वेळा ही समवेळा आहे का ते बघायचं, किंवा 99 वेळा म्हटलं तर ती विषम वेळा येणार आहे आणि त्याच्यावरून तुमचं उत्तर अधिक का वजा ते लक्षात ठेवायचं. एवढंच हा फायनल नियम आहे आणि हा प्रश्न नवोदयला येतो. म्हणजे त्याचा एवढा बारकाईनं अभ्यास असला पाहिजे. घाबरू नका, एवढाच अभ्यास तुम्ही स्वतःहून करा. या नियमांचा उपयोग करून एवढाच अभ्यास तुम्ही करायचा. त्याच्यातून ही तुम्ही स्वतः काढायचं. विषम वेळाचं उत्तर काय येतं, समवेळाचं उत्तर काय येतं, आणि एकदा गुणाकार करून बघितलं की कळतं. एवढं सोडवलं की आणि एवढं झालं की, मग हे जर दोन्ही जर करून बघितलं तर तुम्हाला स्वतःलाच ह्याचं उत्तर काढता येतं. आणि त्याचा निष्कर्ष असा आहे. समजलं सगळ्यांना? आजची सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी नंतर शिकवली जाते क्लास संपल्यानंतर तुमचा अभ्यासक्रम, परंतु आज सुरुवातीलाच तुम्हाला सांगितली. आज उतारा तयार नव्हता म्हणून आपण गणिताची कन्सेप्ट पाहिली. आलं लक्षात सगळ्यांच्या? विचार करा, याच्यावर पुढे आणखी प्रश्न विचारला जातो प्रत्येक वेळेला. का तर हे सगळं अधिक वजा वजा अधिक अधिक वजा सगळा गोंधळ होतोय म्हणून. पण तो गोंधळ तुम्ही संख्यांच्या साहाय्यानं एकदा आणि 2दा गुणाकार करून तो व्यवस्थित करून घ्यायचा. आलं का लक्षात? आता एकदा आणि 2दा गुणाकारामध्ये काय सांगतो तुम्हाला, थोडीशी जागा पाहिजे आपल्याला. वर दिसतंय तुम्हाला हे बघा. एकदा गुणाकार करायचा आहे ना, तर त्याच्यामध्ये बघा वजा 1 ही संख्या किती वेळेस लिहितो आपण. पहिले वजा 1 होते, वजा 1 ला त्यानेच एकदा गुणाकार करायचा आहे. तर संख्या किती वेळेस लिहावं लागल्या गुणाकार करण्यासाठी? 2. असं 2 लिहावं लागतात. आणि जर 2दा गुणाकार करायचा असेल तर बघा, हे बघा वजा 1 पहिले, त्याला एकदा गुणाकार करण्यासाठी परत वजा 1 न लिहिलं आणि परत त्याला एकदा गुणाकार करण्यासाठी वजा 1 न गुणलं, तेव्हा 2दा गुणाकार झाला. बरोबर आहे? हा 2दा गुणाकार, 2दा गुणाकाराचं चिन्ह आलं त्यात, त्याला म्हणायचं 2 वेळा किंवा 2दा. बरोबर? आणि एकदा जर गुणाकार करायचा असेल तर एकच गुणाकाराचं चिन्ह, पण संख्या 2 वेळेस लिहावं लागते. आलं का लक्षात? मग याच्यावरून आणखी 2 प्रकार तयार होतात. हे बघा, ही बारकाईनं समजून घ्या. असा हा प्रश्न समजताय का? बघा, असा हा 4-5 वेळेस समजून सांगितला जातो तुम्हाला. आज ही पहिली वेळ होती समजून सांगायची. ठीक आहे? मग ते हळूहळू हळू लक्षात येतं, अचानक सुरुवातीला येत नाही. आजची सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट संपली. उतारा उद्या सकाळी आपण पाहू. इथं थांबू आपण. बाय सगळ्यांना. सकाळी सर्वांना धावपळ असते. याचा अभ्यास करा. मी प्रश्न विचारतो नंतर याच्यावर. प्रसाद, आता यातलं काय लिहून घेता मग? हे वरचे नियम इथं आहे. तो एकदा गुणाकार
मग त्याचं उदाहरण आणि मग त्याला विषम वेळा म्हणावं लागेल. एक ही संख्या एक वेळा म्हणजे विषम वेळा. इथं दोनदा गुणाकार करायचा, मग दोनदा गुणाकार करताना आलेल्या उत्तराला परत वजा 1 न गुणायचं आणि मग ही समवेळा त्याचं उत्तर एवढं येत आहे. आणि शेवटी हा निष्कर्ष लिहायचा. हे आपण शिकलेलो आहे, हे लिहिण्याची गरज नाही. हा नियम तुम्हाला अगोदर सांगितलाय. कळलं काय लिहायचं? 1 हो. 2 आणि हा तिसरा निष्कर्ष. चालतंय? घ्या लिहून सगळ्यांनी. लिहून घ्या आणि हे व्हा, लेफ्ट व्हा सगळ्यांनी. ठीक आहे, थांबू आपण या ठिकाणी. बाय सर.